जिल्हा परिषद अंतर्गत चालणाऱ्या शाळांमधील विद्यार्थी संख्या गेल्या 4 वर्षांमध्ये जवळपास 37,000ने घटली असल्याची माहिती समोर आली आहे। शिक्षण विभागाच्या अहवालातच या संदर्भातली आकडेवारी सादर केली गेली आहे। याबरोबरच 15 शाळा देखील बंद करण्याची वेळ जिल्हा परिषदेवर आलेली आहे। खासगी शैक्षणिक संस्था तसंच इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये लाखो रुपये फी भरून सुद्धा प्रवेशासाठी पालक रांगेमध्ये उभे राहत असताना मोफत शिक्षण देणाऱ्या जिल्हा परिषद शाळांची मात्र दुरावस्था झाल्याचं बघायला मिळतं। बीड जिल्हा परिषद अंतर्गत चालत असलेल्या शाळांमधील शैक्षणिक दर्जा याची नियमित चर्चा होती, त्याच्यावर वाद देखील होतात। अनेकदा हा दर्जा सुधारावा यासाठी प्रयत्न केले जाण्याची मागणी देखील होते, परंतु ती मागणी केवळ कागदावरच राहते, त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नाही। आणि आता याचाच फटका जिल्हा परिषद शाळांना बसत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। गेल्या 4 वर्षात बीड जिल्हा परिषदेच्या विविध शाळांमधील जवळपास 37,000 विद्यार्थी कमी झाले आहेत। जिल्हा परिषदेकडूनच हा अहवाल समोर आलाय। अतिशय गंभीर ही बाब आहे। एकीकडे खासगी शाळा असतील, खासगी शिक्षण संस्था असतील, या ठिकाणी प्रवेश मिळवण्यासाठी डोनेशन दिलं जात असताना जिथे मोफत शिक्षण दिलं जात आहे त्या ठिकाणी विद्यार्थीच मिळत नसल्याची शोकांतिका बीड जिल्ह्यात आपल्याला पाहायला मिळते। याबरोबरच 15 शाळा देखील जिल्हा परिषदेच्या ज्या आहेत त्या बंद करण्याची वेळ शिक्षण विभागावर आली आहे। आणि हा सगळा गंभीर प्रकार घडत असताना त्यावर कुठल्याही योजले जात नाही, त्या ठिकाणी उपाययोजना केली जात नाही, हे दुर्दैवच म्हणावं लागेल। अशा पद्धतीनं बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांचा दर्जा घसरत चालल्यानं आता शिक्षणप्रेमी मधून संताप व्यक्त केला जातोय आणि यावर कुठेतरी उपाययोजना केली जावी आणि जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत त्या टिकवल्या जाव्यात आणि त्यामधील शिक्षणाचा दर्जा सुधारावा आणि विद्यार्थी प्रवेश वाढतील यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना कराव्यात, अशीच मागणी आता बीड जिल्ह्यातील शिक्षणप्रेमी जनतेमधून केली जात आहे। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड।